दसरा झाला, दिवाळी झाली, आपल्याला तेच तेच गोडधोड पदार्थ किंवा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आपण एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. अगदी स्ट्रीट स्टाईल म्हणू शकता किंवा कॅफेमध्ये गाड्यावर ज्या पद्धतीचे मस्त असे मऊ लुसलुशीत व्हेज मोमोज भेटतात की नाही, तेच आपण घरच्या घरी अतिशय कमीत कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपण मस्त असं व्हेज मोमोज आणि त्यासोबतच खाल्ली जाणारी जी चटणी आहे ती चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हेज मोमोज बनवण्यासाठी सर्वात आधी आपण भाज्या ज्या आहेत त्या घेऊयात. तरी ते कोबी घेतलेला आहे आणि अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, किंवा तुम्ही चॉप करून घेतलात तरी चालेल किंवा खिसून घेतलात तरीही चालेल. तर हा कोबी मी ह्या बाउल मध्ये काढून घेते आणि त्यानंतर बाकीच्या भाज्या सुद्धा घालूयात. इथे गाजर घेतलेलं आहे, ते सुद्धा एकदम बारीक मी चिरून घेतलेलं आहे. खिसून घेतलं तरीही चालेल, ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालते. त्यानंतर इथे बारीक चिरलेले बीन्स घेतलेले आहेत, ते सुद्धा घालते. आता इथे भाजी आहेत ना, एखाद दुसरी तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी चालेल, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या इथे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्यासोबतच इथे सिमला मिरची ती सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. आता जे साहित्य आहे ते साहित्य आणि प्रमाण दोन्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. त्यासोबतच आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं असतं सामान, ते तुम्ही चेक करू शकता. आता ह्यातच आपण घालणार आहोत मीठ, आणि हे मीठ जे आहे ह्या भाज्यांना आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सर्व भाज्यांना जे आहे ते मीठ लावून झालेलं आहे, आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे की नाही आपण असंच बाजूला एक 5 मिनिटासाठी ठेवून देऊयात. आणि हे मुरते तोपर्यंत आहे ना आपण ह्याच्यासाठी मोमोसाठी कणिक जी लागणार आहे ना ती मळून घेऊयात. तर कणिक मळण्यासाठी की नाही आपण इथे मैदा घेतलेला आहे, तो मैदा मी ह्याच्यामध्ये घेते. आता ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊयात. आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे. आणि एकदम एका टाइमाला पाणी नाही घालायचं. आणि ही कणिक जी आहे ना ती आपल्याला जास्त घट्टही नाही मळायची आणि एकदम पातळी नाही मळायची. तरी ती आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची आहे. म्हणजे अगदी एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळी नाही. आपण चपातीसाठी ज्या पद्धतीची मळतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपण ही मळून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचंय, अगदी थोडंसं तेल, ते फक्त वरूनच आपल्याला लावायचं आहे असं. आणि तेल लावून झाल्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. साधारण एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आपली कणिक मळून सुद्धा झालेली आहे. आता आपण आहे ना चटणीची तयारी करूयात. तर त्यासाठी इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत. तर चटणीसाठी इथे साधारण एक 6 ते 7 टोमॅटो जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचा पाठीमागचा देठाचा भाग काढलेला आहे आणि सोबतच इथून वरून अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्यातच आपण घालणार आहोत मिरची. तर इथे मी बेडगी मिरची वापरते, म्हणजे ही कशी एकदम जास्त तिखट पण नसते आणि ह्याने रंगही छान येतो आपल्या चटणीला. तर इथे साधारण 8-10 मिरच्या मी घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवंय त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे मी कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत, हे पाहू शकता देठ घेतलेले आहेत. ह्यानी आहे ना आपल्या चटणीला फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो, तर ते घालत आहे. आता ह्यात आपण पाणी घालणार आहोत. आणि हे गॅसवर आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया. इथं चटणीसाठी आपण टोमॅटो मिरची वगैरे आहे ना शिजायला ठेवलेली आहे. ह्याला शिजण्यासाठी साधारण एक 7-8 मिनिटं लागतील, ते आपण शिजवून देऊयात. तोपर्यंत आपण जे सारणासाठी भाज्यांना मीठ लावून ठेवलेलं आहे ना मधल्या स्टफिंग साठी, तर ते भाज्या आपण चेक करूयात. तर इथे आपण भाज्यांना जे मीठ लावून ठेवलं होतं ना, तर पाहू शकता इथे खाली आहे ना त्याला भाज्यांना असं पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे काढवायचं आहे, कारण हे असंच जर आपण भाज्या वापरल्या ना तर आपलं जे स्टफिंग आहे ना ते खूप ओलसर होतं
आणि आपले मोमोज अजिबात चांगले होत नाहीत, ते फुटतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता इथे मी एक ही चाळण घेतलेली आहे आणि त्यावर स्वच्छ असं कापड जे आहे ते घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या ह्या, आता सर्व भाजी जी आहे ती मी ह्या एका कापडावर काढलेली आहे. आता ही आपल्याला भाजी थोडीशी अशी पिळून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे, जास्तीचं पाणी, ते निघून जाईल. हे बघा, जितकं आपल्याला शक्य होईल ना तितकं पाणी काढायचं, पण एकदम जास्त पण त्याला हे करायचं नाही. जितकं सहजपणे असं निघतंय तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. ह्या भाज्यांमधलं आपण पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इतकं हे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते भाज्यांमधून निघालेलं आहे. आता हे पाणी फेकून देण्याची गरज नाही, तुम्ही कणिक मळण्यासाठी वगैरे वापरू शकता. ह्या भाज्या ज्या आहेत की नाही ते काढून घेऊयात आपण. आता ह्यातच आपण घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर, त्यासोबतच मिरेपूड. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. मी नाही घातलेली. तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर घालू नका, पण मोठ्यांसाठी करणार असाल तर नक्की घाला. आता ह्यातच आपण आहे ना घालणार आहोत बटर. तर आता बटर का घालायचं, ह्यानी काय होतं, आपल्या मोमोज आहे की नाही आतून मस्त असे ज्युसी व्हायला की नाही मदत होते, म्हणून हे आपण बटर जे आहे ते ह्याच्यामध्ये घालत आहोत. मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं मोमोजचं स्टफिंग जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता आपण चटणीसाठी जे टोमॅटो वगैरे शिजवायला ठेवलं होतं ना ते चेक करूया. इथे बघू शकता हे टोमॅटो वगैरे पण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. ह्याच्यावरचं हे जे साल आहे टोमॅटोचं ते सहज निघते, म्हणजे आपलं टोमॅटो पण शिजलेला आहे. आता गॅस जो आहे ते बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये सर्व आपण काढून घेतलेलं आहे. आता हे टोमॅटोचं जे साल आहे ना हे बघा सहज निघतंय, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर सर्व टोमॅटोची आपण साल काढलेली आहे, त्याच्यात ना आपण अशा पद्धतीने जरा तुकडे करूया, म्हणजे ते लवकर गार होईल. आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे असे तुकडे करूयात. तर इथे सर्व आपण टोमॅटो जे आहेत त्याचे तुकडे केलेले आहेत. आता हे खूप गरम आहे, इतकं गरम आपण बारीक नाही करायचंय. तर हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि हे थंड होत आहे ना तोपर्यंत आपण मोमोज जे आहेत ते बनवायला घेऊयात. तर आपण जी कणिक मुरायला ठेवली होती की नाही ती पण छान अशी भिजली गेली, मुरली आहे बघा मस्तपैकी. ते जर अशी आपण आणखीन मळून घेऊयात. तर कणिक मळून घेतल्यानंतर त्यातला एक थोडा गोळा घेऊन आहे ना ह्याचे छोटे छोटे असे आपण गोळे करून घेणार आहोत. तर इथे मी काही गोळे की नाही बनवून घेतलेले आहेत असे, आणि छोटे छोटेच बनवायचे आहेत. मोमोज काय आपण जास्त मोठे बनवत नाही त्यामुळे. आणि इथे मैदा घेतलेला आहे. मैदा जर आपल्याला गरज लागली तरच मैदा जो आहे तो आपण वापरणार आहोत. आता आपण मोमोज साठी आहे ना इथे आपलं स्टफिंग तयार आहे आणि कणिक ही तयार आहे. आता आपण लाटायला घेऊयात. जर तुम्हाला वाटलं की लाटता येत नाही, फार चिकटते, तर तुम्ही थोडंसं मैदा इथे लावू शकता. आणि मैद्याचे गोळे आहेत ना थोडे थोडेच करून घ्यायचे, सगळे एकदम करून घ्यायचे नाहीत. काय आहे की ते जर उघडे राहिलं ना की पीठ पटकन वाळतं, त्यामुळे. आणि राहिलेलं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे बाजूला. याचे साईडच्या कडा आहेत की नाही त्या आपल्याला पातळ लाटून घ्यायच्या आहेत. इथे थोडासा मी मैदा लावून घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण ही लाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यात सारण जे आहे किंवा जे स्टफिंग केलेलं आहे ते भरून घेऊयात. आणि मोमोजला आकार द्यायचा आहे, तर आता आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. हे बघा, मी आहे ना ह्याला फक्त अशा घड्या पाडणार आहे. दिसत असेल अशा पद्धतीने फक्त घडी पाडताना आहे ना ही जी घडी आहे ती ह्या घडीवर आली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. मी तुला असं दाखवते, दिसेल.
हे बघा, अशा पद्धतीने त्याचा आकार बघताय तुम्ही येतो आहे. आता हे एका बाजूने आपण अशा घड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ही बाजू जी आहे ना ती आपल्याला इथे चिटकवून घ्यायची आहे अशी. म्हणजे आपला हा मोमोजचा आकार जो आहे झालेला आहे. तर अशाच पद्धतीने ना आपण सर्व मोमोज आहे ना बनवून घेऊयात. तर इथे काही मोमोज जे आहेत ना ते मी करून घेतलेले आहेत. आता हे स्टीम करायला ठेवूयात आपण. तर इथे गॅसवर मी एक स्टीमर ठेवलेला आहे. आता त्या स्टीमर मध्ये हे मोमोज जे आहेत ते मी स्टीम करायला ठेवते. तर ही स्टीमरची जी जाळी आहे ना त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मोमोज आहेत ना चिटकत नाहीत. आणि त्यानंतर आपण एक एक ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. एकदम चिटकून नाही ठेवायचं, थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचे आहेत. तर इथे आपण मोमोज जे आहेत ते स्टीम करायला ठेवलेले आहेत. आता हे मोमोज आपल्याला 5 मिनिटं फुल फ्लेमवर ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मध्यम आच करून आपल्याला हे 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपण लगेच खाण्यासाठी सर्व करणार आहोत ना, त्यामुळे आपण 15 मिनिटं हे स्टीम करून घेणार आहोत. पण तुम्हाला जर हे नंतर साठी हवे असतील ना तर तुम्ही आधी 10 मिनिटं आणि नंतर मग ज्यावेळी सर्व करायच्या त्यावेळी एक 7 ते 8 मिनिटं हे पुन्हा स्टीम करून घेतलेत ना तरी चालतील. तर इथे आपण जे चटणीसाठीचं शिजवून घेतलं होतं की नाही टोमॅटो मिरची वगैरे ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. आणि आता आपण हे मिक्सर मधून ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे चटणी जी आहे ती आपण बारीक करून घेतलेली आहे आणि मी इतपत घट्ट ठेवलेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये वाढवू शकता. आता ह्याच्यामध्ये ना आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, कारण आपण मीठ आधी घातलेलं नाहीये ह्याच्यात. त्यामुळे ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ, त्यासोबतच साखर आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत थोडीशी विनेगर. विनेगर नक्की घाला आणि जर विनेगर नसेल ना तुमच्याकडे तर ह्या जागी तुम्ही थोडंसं लिंबू सुद्धा पिळू शकता. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. साखर वगैरे ह्याच्यामध्ये विरघळली गेली पाहिजे. आणि आपली ही चटणी जी आहे मोमोजची ती बनवून तयार आहे. ही चटणी काही शिजवत वगैरे नाहीत. पण तुम्हाला जर ही स्टोर करून ठेवायची असेल ना तर ही अशीच गॅसवर आहे ना ठेवून एक 5 मिनिटं तुम्ही शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला स्टोर करायची असेल तर. पण लगेच जर खायची असेल ना तर अशी लगेच सर्व केली ना तरी चालते. आपली चटणी तर बनवून तयार झालेली आहे. आता मोमोज सुद्धा आपण स्टीम करायला ठेवले होते. साधारण 15 ते 16 मिनिटं झालेली आहेत आपण स्टीम करायला ठेवलेली आहेत. आता हे मोमोज स्टीम झाल्यात का आपण चेक करूयात. बघू शकता ते साईजनी सुद्धा असे जास्त झालेले आहेत, मोठे झालेले आहेत. आपण मगाशी स्टीम करायला ठेवले तेव्हा गॅप ठेवला होता मोमोजच्या मध्ये. आता हे बघा असे झालेले आहेत आणि पूर्ण ट्रान्सपरंट झाल्यात आणि हाताला अजिबात चिटकत नाहीत. म्हणजे आपले मोमोज जे आहेत ते व्यवस्थित स्टीम झाल्यात. आपण काढून घेऊयात. जसे गरमागरम तर मोमोज जे आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत. तर त्यातला एक मोमोज जे आहे ना तर मी तुम्हाला दाखवते आपले कशा पद्धतीने झालेले आहेत. ते पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट असे आपले मोमोज जे आहेत ते झालेले आहे. म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे ना ते सुद्धा आपल्याला दिसत आहे. आपण आता एक तोडून बघूयात. हे बघा छान मऊ आणि मस्त असे झालेले आहेत. आता हे मोमोज कसे झालेत ते आपण टेस्ट करूया. ते चटणी सोबत आपण खाऊन बघूयात कसे झालेत ते. गरम आहे. तुम्हाला जर मोमोज खूप आवडत असतील ना आणि तुम्ही बाहेर सतत खात असाल तर एकदा अशा पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा. बेस्ट झालेले आहेत. तर तुम्हाला आजची ही कॅफे स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल मोमोज व चटणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच तुम्हाला आणखी कोणत्या कोणत्या प्रकारचे मोमोज म्हणजे चिकन असतील, पनीर असतील, कोणत्या प्रकारचे मोमोज पाहायचे असतील तर मला ते नक्की सांगा. मी ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.